एक दिवसाचं काम 3 दिवस झाले. तो गोंधळी गायब आणि ती लेडी कॉन्स्टेबल गायब. साहेब जरा धीराने घ्या. तुम्ही तर बायकोच वेळेवर आली नाही रागवता. पाटील जरा ड्युटीवर आहे एवढं ध्यान ठेवा. चुकलं साहेब. गोंधळे कुठं होतात तुम्ही? साहेब सांगतो ना. हा कोण आहे माहितीये का तुम्हाला? हा यो तर बजरंग बाल टक्के. हा ज्याचा खून झाला होता तो हा. पण साहेब याचा खून झालाच नव्हता. हा बेळगाव जवळच्या एका खेड्यात लपून बसला होता. काय रे सांग ना. काय सांगताय? साहेब या बजरंगचा सगळा कट उघडकीस आणण्याची खरी कामगिरी आपल्या नंबर 350 ची. अहो त्यांनी गावात 10 ठिकाणी चौकशी केली आणि हा बजरंग फरारी झालेला आहे आणि बेळगाव जवळच्या एका खेड्यात लपून बसलाय अशी माहिती काढली आणि म्हणून आम्ही तिथून जाऊन त्याला पकडून आणला. कॉंग्रॅच्युलेशन. आता हो साहेब आम्हाला द्या ना कॉंग्रॅच्युलेशन. आता आमचा हात या बेडीत अडकलाय. हे पहा मिसेस प्रधान, मिस्टर मोहित्यांनी मिसेस मोहित्यांना हकललं हे पटतंय का तुम्हाला? आपण त्यांच्याविषयी बोलणं फेअर नाही, पण मला बी थोडी डिक्टेटरशिपच वाटते. हो नाही थोड्याशा बावळट आहेत, नाही असं नाही, पण थोडीशी ऍडजस्टमेंट करायला नको होती का मिस्टर मोहित्यांनी? हो ना. मग आता माझा नवरा त्याला कधीही म्हटलं ना की सिनेमाला चल की तो हमखास नाटकाची तिकीट काढून आणतो. असा राग येतो ना तेव्हा त्याचा. होतात भांडण आमची, पण म्हणून काय आम्ही डायव्होर्सवर आलेलो नाही. मॉडर्न नसू दे, जरा भानकुदळच होती, मॅनर्सची पर्वा नव्हती, पण बाई शोभायचं तिला ते वागणं. ती होती ना तेव्हा क्वार्टर्स मध्ये चैतन्य होते आपल्या. तुम्हाला माहित आहे काही गुंड तरुण जोडप्यांना जुहू बीचवर एकांतात गाठून सूर्यांचा धाक दाखवून लुटत असतात. जवळजवळ 250च्या तक्रारी आल्या आहेत. मी पेपरात वाचलंय. डिपार्टमेंटच्या इब्रतीचा प्रश्न झालाय हा. मी एक योजना आखली आहे, गोल्ड गँग ऑपरेशन. ती नीट समजावून घ्या. बरं. जुहू बीचवर जोडपं म्हणून जायचं. मी एकट्यानं जोडपं म्हणून जायचं? तुम्ही आणि तुमची बायको. पण साहेब माझी बायको खेड्यातली आहे. अरे खेड्यातली असून काय झालं, कुठली का असेना. पण ती सध्या इथे नसते. तुम्ही तिला बोलावून घ्या हो. पण साहेब ती येण्याच्या परिस्थितीत नाहीये. काय म्हणता काय? कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. मी तुम्हाला एक तात्पुरती पार्टनर देतो. चौपाटीवर प्रेम करीत बसा. प्यार करना हो तो चना खाओ, इंतजार करना हो तो सिंग चबाओ. प्यार करना हो तो चना खाओ, इंतजार करना हो तो सिंग चबाओ. बाबूजी कुछ चना चाहिए? चल हट, मुझे कुछ भी नहीं चाहिए. ऐसा कभी होता है बाबूजी? चना नहीं तो सिंग लीजिए. चले जा यार यहाँ से, क्या बदतमीजी है. क्या है बाबूजी, यहाँ आने वाला हर एक आदमी पहले हाथ में चना लेता है और बाद में लीजिए चना लीजिए. तू जा यहाँ से, मुझे कुछ भी नहीं चाहिए. क्या है बाबूजी, चना और सेंग दुनिया में कहाँ भी मिलती है, लेकिन प्यार का चना और मोहब्बत की सेंग सिर्फ मेरे पास ही मिलती है. यू इडियट. काय साहेब ड्युटीवरले माणसं हात टाकताय. मी ओळखलंच नाही तुम्हाला. ही तर गंमत आहे साहेब. आपल्या माणसाची ओळख पटत ती ही तर अडचण आहे. हा प्यार करना हो तो चना खाइए, इंतजार करना हो तो सिंग चबाइए. बक्कल नंबर 350 रिपोर्टिंग फॉर ड्युटी सर. तुम्ही
तुमची काय हरकत? छे छे उलट बरं वाटलं. काय? नाही म्हणजे मागे एका केसमध्ये आपण बरोबर होतो ना, म्हणजे तेवढीच आपली ओळख आहे नाही का? हो ना, चांगलीच ओळख आहे. हा? नाही म्हणजे मी एवढ्यासाठी म्हटलं की ही ड्युटी तशी वेगळी आहे, म्हणजे जवळ बसावं लागेल. मी सरकारी हुकुमाची ताबेदार आहे. तुम्ही म्हणाल तितकी जवळ बसेन मी ड्युटी म्हणून. आपण तिकडे आडोशाला बसूया का? अ? मी कमरेवरती हात ठेवला तर चालेल ना? ड्युटी म्हणून कंबर तुमचीच आहे. बसा ना. हा? हो बसतो ना. थँक्यू. मी काय? कॉन्स्टेबलच्या ड्रेसपेक्षा ह्या ड्रेसमध्ये तुम्ही जास्त सुंदर दिसता. साहेब, उगीच खोटी स्तुती करायचं कारण नाही. तुम्ही मला जवळ घेऊ शकता, अगदी बायको समजून. काय झालं? काही नाही, पण बायकोचं नाव घेऊ नका. सॉरी हा, मला माहित नव्हतं. केव्हा वारल्या त्या? वारल्या नाहीत, पण माझं तिचं पटत नाही. कुरूप आहेत त्या? उगीच खाजगी प्रश्न विचारू नका प्लीज. सॉरी सर. साहेब, हा भेळ आणता भेळ? हा हा, अहो प्रियकरांनी भेळ आणायची असा कायदा असतो इथं. पण मी भेळ आणू? हो, आणि तुम्ही आता प्रियकराच्या भूमिकेत आहात. हा, 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 हो, 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 हो. साहेब, आणि हा. येताना एक गजरा सुद्धा आणा. हो, हो. ड्युटी म्हणून. हा. हो. तुम्हाला नको? हा? हा, नको. वा, हा, अगं, इथे येणारे प्रेमिक असंच बरं होतात एकमेकांना. तुम्हाला अनुभव नाही वाटतं? कधी प्रेम केलेत कोणावर? अगं शकू, तुला जेवायला काय करू? अगं काही कर, नाहीतर थोडीशी खिचडी कर. बरं. आज पिक्चरला येतेस आमच्या बरोबर? 350 ला रिपोर्ट करायचा आहे ड्युटीला जुहू बीच वर. अगं उशीर झाला ना तर तो मुंबईचा फौजदार बोंबलत बसेल माझ्या नावानं. आज तू काय काय करणार आहेस सांगू? सांगू बघा. किती वर्ष काढलेत पोलीस डिपार्टमेंट मध्ये? साधे ड्युटीची वेळ पाळता येते तुम्हाला? युजलेस. साहेब जरा लेट झाला. अजिबात बोलू नका. तुम्ही हवालदार लोकच बेजबाबदार असता, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. मला काय म्हणायचं? शटअप. काय हो 350? तुम्ही कोण समजता स्वतःला? अर्धा तास झाला मी इथे वाट पाहतो तुमची. त्याचं काय झालं साहेब? तुम्ही तिचे असिस्टंट आहात?
मग कशाला तिची तरफदारी करताय? काय संबंध तुमचा तिचा? जा तुम्ही आपल्या ड्युटीला. होय सर. जा म्हणतो ना. प्यार करना हो तो चना खाओ. काय हो, तातखीळ बसली का? मग बोला ना. सॉरी साहेब, आज थोडा उशीर झाला. मला उशिरा येणारे असिस्टंट चालत नाहीत. मी दुसरी लेडी कॉन्स्टेबल मागवून घेतो किंवा तुम्हाला दुसरा फौजदार देतो. तसं करू नका साहेब. हे तुम्ही कोण सांगणार मला? हा माझा प्रश्न आहे. साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडते, पाया पडते. पुन्हा लेट होणार नाही. पण दुसरी लेडी कॉन्स्टेबल आणू नका. आणि मलाही दुसरा फौजदार नकोय. का? मला कुणी चालेल प्रेम करायला? हा, मग मी जाऊ म्हणता? नको. आजच्या दिवस तुम्हीच प्रेम करा. उद्याचं उद्या बघू. चला चला म्हणतो ना. हा. उभं राहून प्रेम करता येईल का? हा? बसा. इतक्या लांब बसून प्रेम करता येईल का? जवळ बसा. खांद्यावर डोकं टेक. हा? टेक म्हणतो ना. नाव काय तुझं? बक्कल नंबर. बक्कल नंबर मला माहितीये. नाव काय तुझं? माझं नाव? उद्यापासून तू ड्युटीवर यायचं नाहीस. हा? कॉन्स्टेबल असून रडतीयेस काय? नाही रडत. मग हास. माझा हुकूम आहे, हास. मोठ्यानं हास. हसलीस म्हणजे तू सुंदर दिसतेस. तुला लेडी कॉन्स्टेबल का व्हावं असं वाटलं? असंच. पण कुणी सांगितलं? मामाजी. म्हणजे तुझं नाव शकू. तू सब इन्स्पेक्टर जयसिंगराव मोहित यांची बायको सूर्यकांत जाधवांकडे राहतेस. पहिल्यांदा तू मला आवडत नव्हतीस, पण आता तू मला आवडते. अरे काय झालं काय? आण माल इकडे. दे इकडे. घ्या रे याला ताब्यात. अरे तिच्या ही तर आपली शकूच आहे. काय मामा, तुला आपली शकू ओळखू येणं झाली या? नाही भाऊ ओळखली. अरे पण मला समजना झालं या आमच्या शकूमध्ये एकदम असा बदल झाला तरी कसा? हा? तुम्ही मनीष? यस. इन्स्पेक्टर मोहिते. वुड बी हजबंड मनीष. प्लीज टू मीट यू. आय टू. तुमच्यामुळे खूप मोठं संकट टळलं. इट्स ऑल राईट. थँक्यू. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. प्यार करना हो तो चना खाओ, इंतजार करना हो तो सिंग चबाओ. मानतो बरं का तुम्हाला, मानतो. चला. कोण आहे? हो पटका आले. कुठं चालला? हे विचारणार आहोत. तो कोण? तू कोण?
मी गोंधळे हवालदार नाही का हे बघा. कमिशनर साहेबांचा हुकूम हा तुमच्या पोरीनं गोल्डन गर्ल पकडली चौपाटीवर आमच्या शकून अरे वा 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 चला कुठं चालला तिथं आमचे साहेब आहेत आणि दोघांचं कसं अगदी असं झालंय तसंच राहू चला आता दूर गेली